नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ छोटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुमच्या चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला ब्लॅक करून नसताना जेणेकरून नोटिफिकेशन जोपर्यंत पोहोचते करू शकता. आखाती युद्धांचा कांद्याला मोठा फटका, निर्यात 45% घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात. बघू शकता, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका देशातील कांदा निर्यातीला बसला असून मार्च 2026 आखाती देशाकडे होणारी कांदा निर्यात तब्बल 45% घटल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मार्च 2026 सुमारे 350 कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात झाली, तर गेल्या वर्षी मार्च 2025 ही संख्या 600 कंटेनरपर्यंत पोहोचली होती. जागतिक स्तरावरही कांदा निर्यात सुमारे 35% घटल्याची माहिती कृषी माल निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी दिली आहे. युद्धामुळे कंटेनर वाहतुकीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी आखाती देशात $600 ते $700 असलेले कंटेनर भाडे आता थेट $6,500पर्यंत पोहोचल्याने निर्यातदारांसाठी व्यवहार तोट्याचा ठरत आहे. याशिवाय यमन, इजिप्त यासारख्या देशातून कमी खर्चात कांदा पुरवठा होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली आहे. दरम्यान निर्यात घटल्याने थेट परिणाम लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दरावर झाला आहे. मार्च 2026 उन्हाळी कांद्याला कमाल ₹1,500 क्विंटल तर लाल कांद्याला ₹1,417 दर मिळाला. याउलट मार्च 2025 हे दर अनुक्रमे ₹2,627 आणि ₹3,101 प्रति क्विंटल इतके होते. या घसरण्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. निर्यातदारांची मागणी, कंटेनर भाडेवाढ नियंत्रणात आणावी तसेच कांदा निर्यातीसाठी किमान 10% अनुदानित सबसिडी द्यावी अशी मागणी व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी केली आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय युद्धस्थिती, वाढलेली वाहतूक खर्च आणि परदेशी स्पर्धेमध्ये मुळे कांदा बाजार डगमगला असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.